नमस्कार. मी सौरभ विजयकुमार भटकर. UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झाम 2019मध्ये माझा देशात 695 रँक आला होता आणि माझी नियुक्ती इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिसेसमध्ये ऑफिसर ट्रेनी म्हणून 2020 साली झाली. 2017 साली शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडमधून मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन पासआउट झालो होतो. जसं आपण नेहमी म्हणत असतो की उच्च ध्येय असेल तर तुम्हाला सुरुवातीपासूनच त्याच्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात. ते ध्येय तुमच्या समोर लहानपणीपासूनच तुमच्या डोळ्यासमोर असावं लागतं. हे आपण बऱ्याच वेळेला ऐकत असतो, पण माझ्या UPSCचा प्रवास सांगायला झालं तर त्याची सुरुवात मी जोपर्यंत ग्रॅज्युएट झालो नाही तोपर्यंत झाली नव्हती. ज्यावेळेला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं त्यावेळेला स्वतःकडं बघण्याच्या दृष्टीने स्वतःचं मी निरीक्षण केलं की ग्रॅज्युएशनच्या 4 वर्षामध्ये माझे व्यक्तिमत्व कशा प्रकारचं होतं, मला कोणत्या गोष्टींमध्ये रस होता, हे सगळ्यांचं आकलन केल्यानंतर मला समजून आलं की मला इच्छा आहे की मी अशा सेवेमध्ये जावं जिथे मला जास्तीत जास्त लोकांसोबत काम करता येईल आणि लोकांसाठी काम करता येईल. कॉलेजच्या जीवनामध्ये 4 वर्षाच्या मी बऱ्याच वेळेला ऑर्गनायझेशनल ॲक्टिव्हिटीजमध्ये फार इन्व्हॉल्व होतो. जसं आमच्या कॉलेजचं योगा क्लब असेल किंवा डायस क्लब एक होता, ज्याच्यात आम्ही मुलांना प्लॅटफॉर्म द्यायचो वादविवाद स्पर्धेसाठी, इलोक्युशन कॉम्पिटिशनसाठी. अशा बऱ्याच स्पर्धा आम्ही ऑर्गनाईज करायचो. बरेच इंटरनॅशनल रोबोटिक्स चॅलेंज कॉम्पिटिशनसुद्धा कॉलेजमध्ये ऑर्गनाईज आमच्याच क्लबनं केलं होतं. अशा बऱ्याच ऑर्गनायझेशनल ॲक्टिव्हिटीजमध्ये माझा आधीपासूनचा असणारा सहभाग आणि त्याच्यावरून मला शेवटी माझ्या बाबतीत कळालेली गोष्ट की मला लोकांसोबत आणि लोकांसाठी काम करण्याची तीव्र असणारी इच्छा. त्याच्यामुळं मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर UPSCची सिव्हिल सर्व्हिस एक्झाम, ज्याच्यामधून IAS, IPS, फॉरेन सर्व्हिस आणि अजून 21 सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉब्स यांच्यासाठीचं सिलेक्शन होतं, ती घेण्याचा मी निर्णय घेतला. बरेच लोक या परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी इंजिनिअरिंग सुरू झाल्यापासूनच सुरुवात करतात. माझ्या बाबतीत तसं नव्हतं. इंजिनिअरिंग झाल्यानंतर कोल्हापुरातच मी माझ्या घरी राहून या परीक्षेला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टींचं आकलन करण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागातले बरेच विद्यार्थी मी बघतो जे परीक्षेसाठी, ही परीक्षा देण्यासाठी किंवा पास होण्यासाठी अतोनात कष्ट आणि मेहनत घेत असतात. त्या सगळ्यांना उद्देशून मला हे सांगायचं आहे की कोणत्याही परीक्षेचं तयारी करण्याची पहिली पायरी ही त्या परीक्षेचं आकलन करण्यापासून व्हावी. त्याची पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही त्या परीक्षेच्या पॅटर्नला लक्षात घेतलं पाहिजे, जे फक्त आणि फक्त शक्य आहे जर तुम्ही त्या परीक्षेमध्ये विचारले गेले 4-5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेची ॲनालिसिस किंवा चाळणी केली तर. पहिली पायरी ही असावी की तुम्ही गेले 5 वर्षाचे त्या परीक्षेमध्ये विचारलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका घेऊन त्याचं आकलन, त्याचं ॲनालिसिस, कोणत्या विषयांवर जास्त भर दिलेला आहे, कोणत्या प्रकारच्या पुस्तकातून अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याचं आकलन तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळेला UPSCचे प्रिपरेशन करणाऱ्या ॲस्पिरंट्सना मी बघतो, त्यांना सिलेबसचं योग्य ज्ञान नसतं. कोणता भाग सिलेबसमध्ये आहे, कोणता नाही आहे असा विचारला असता बऱ्याच वेळेला ते त्यांच्या चेहऱ्यांवर मी प्रश्नचिन्ह पाहतो, कारण त्यांनी स्वतःच तो सिलेबस कधी वाचलेला नसतो. तर दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे तर ती पूर्णपणे UPSCचा जो जनरल स्टडीज 1, 2, 3, 4चा सिलेबस आहे, शिवाय तुमचा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे जो UPSCमध्ये 500 मार्कांसाठी मेन्स परीक्षेमध्ये असतो, त्या सगळ्यांचा सिलेबस तुम्ही सुरुवातीलाच योग्य रीतीने वाचून घेतला पाहिजे आणि ते कोणत्या कोणत्या बाबीशी निगडीत आहे आणि त्याच्यावरूनच कोणकोणती पुस्तकं आपण वापरली पाहिजेत याचं तुम्हाला नीटपणे आकलन झालं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे, कोरोनाच्या काळामुळे आपण सगळेच लोक जे काही आपले कोचिंग इन्स्टिट्यूट पुण्यात किंवा मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये आहेत ते सोडून सगळेच लोक आता आपापल्या घरी येऊन राहिलेले आहेत, UPSC, MPSCचे सगळेच ॲस्पिरंट्स. तर आधी प्रश्न असा असायचा की या परीक्षेच्या तयारीसाठी आम्ही दिल्लीला किंवा पुण्याला जाण्याची गरज आहे का? मला तुम्ही विचाराल तर मी नक्कीच सांगेन की अशी काही फारच आवश्यकता आहे असं मला नाही वाटत, कारण या परीक्षेची तयारी मी पूर्णपणे घरी बसून, माझ्या कोल्हापूरच्या घरी बसूनच स्वतःच्या घरात राहून केलेली आहे.
या परीक्षेच्या अभ्यासाला म्हणून मी अशी कोणती लायब्ररीसुद्धा जॉईन केली नव्हती की जेणेकरून मी बाहेर जाऊन तिथे जाऊन अभ्यास करत बसायचो. पूर्णपणे मी दिवसाचा पूर्ण वेळ माझ्या घरात बसून त्याचा अभ्यास केलेला आहे. परीक्षेला आवश्यक असणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या पहिल्या 2 पायऱ्या आहेत, जुने पेपर 4-5 वर्षांचे, सिलेबस, या पहिल्या 2 महत्त्वाच्या पायऱ्या, त्या तुम्ही स्वतः लक्ष देऊन नेमकं त्याच्यामध्ये काय विचारलं आहे, कोणता सार आहे हे तुम्ही बघितलं पाहिजे. तिसरी पायरी आहे की आत्तापर्यंत UPSCच्या परीक्षेमध्ये यावर्षी असो, मागच्या वर्षी किंवा आणि 2 वर्षापूर्वीचे जे काही टॉपर्स आहेत त्या सगळ्यांची यूट्यूबवर लेक्चर्स असतात. अभ्यास कसा करावा त्याच्यावर ते गाईड्स करत असतात. तो गायडन्स तुम्ही नीटपणे समजून घेऊन अशा 1-2 नाही तर अशा बऱ्याच 15, 20, 25 जे काही टॉपर तुम्हाला दिसतील यूट्यूबवर, त्या सगळ्यांकडून तुम्ही त्या सगळ्यांचे लेक्चर्स बघितले पाहिजेत, त्यांचं आकलन करून घेतलं पाहिजे. नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे, कोणती पुस्तक त्यांनी वापरले आहेत, कोणते कोचिंग त्यांनी केले आहेत, त्यांनी कोचिंग केलं का नाही केलं, या सगळ्या बाबतीचं ज्ञान तुम्हाला त्या यूट्यूबच्या व्हिडिओमधून होईल. सुरुवातीचा माझा पहिला टप्पा परीक्षेच्या तयारीचा जो पहिला महिना होता तो मी या 3 गोष्टींवर खर्च केला होता. जुने पेपर्स, परीक्षेचा सिलेबस आणि टॉपर्सचे व्हिडिओ. पूर्ण 1 महिना मी माझ्या घरात बसून या सगळ्या गोष्टींचं आकलन आणि स्वतःच त्याचं विश्लेषण करून घेतलं होतं. आणि त्याच्या अंती मला हे कळालं की या परीक्षेला क्लास लावण्याची मला गरज नाही. आता हा झाला क्लासचा प्रश्न. दुसरी गोष्ट असते, परीक्षेच्या प्रिपरेशन करत असताना काही वेळेला तुम्हाला असं वाटत असेल की नाही, मला गोष्टी कोणतर समजून सांगितल्या तरच त्या कळतात, त्यामुळे मला क्लासची गरज आहे. अशा बाबतीत प्रश्न येतो फायनान्सचा. महाराष्ट्राचा आकडा UPSC पास करणाऱ्या मुलांचा आकडा वाढावा म्हणून महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या विविध संघटनांनी UPSCचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स ठेवलेल्या आहेत. त्या बऱ्याच वेळेला आपापल्या कॅटेगरीनुसार पण असतात. उदाहरण जर द्यायचं झालं तर बार्टी ही संस्था जी पुण्यामध्ये आहे ती SC/ST कॅटेगरीच्या मुलांना, जी दिल्लीमध्ये जाऊन प्रिपरेशन करते, त्यांना आर्थिक सहाय्य करते. जर तुम्ही प्रिलिम्स परीक्षा पास झाला तर तुम्हाला एक विशिष्ट स्कॉलरशिप मिळते. जर तुम्ही मुख्य मुलाखतीसाठी पात्र ठरला असाल त्यावेळेलासुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. अशा पद्धतीने गुगलच्या मार्फत सर्च करून तुम्हाला कोणती स्कॉलरशिप मिळू शकते का याचंसुद्धा तुम्ही ध्यान ठेवलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला आर्थिक सपोर्ट तुमचं प्रिपरेशन करताना मिळून जाईल. तर परीक्षेचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या गोष्टींवर आपण जास्त फोकस केला पाहिजे. UPSCच्या बाबतीमध्ये असं म्हणतात, एव्हरीथिंग अंडर द सन कॅन बी आस्क्ड. सूर्याखाली जे काही आकाश आहे सगळं, त्याच्याबद्दल काहीही कधीही कुठेही विचारलं जाऊ शकतं. पण हे आपण माणूस म्हणून आपल्या बौद्धिक क्षमतेला असं किती जरी आपण ऐकायला चांगलं वाटत असलं तरी हे शक्य नाही आहे मानवी बुद्धीला किंवा आपल्याला एक सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून. तर असं काही नाही आहे. हे UPSC बाबत असणारं मिथ आहे की एव्हरीथिंग अंडर द सन कॅन बी आस्क्ड. आणि जरी हे असलं तरी आपण या परीक्षेची तयारी म्हणून जे काय करणार आहे ते मर्यादित ठेवणं बरंच गरजेचं असतं. त्यामुळे एका विषयाला 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एका विषयाला एकच पुस्तक वाचून त्याची 10 वेळेला रिव्हिजन करणे हे या परीक्षेचं खरं गमक आहे. बऱ्याच वेळेला मी स्टुडंट्स बघतो जे हिस्ट्रीसाठी 2-3 वेगवेगळ्या पुस्तकाची उजळणी करत बसलेली असतात, विकत घेतात, ती वाचतात, एक पुस्तक जर आवडलं नाही म्हणून दुसरं घेतात. असं काहीही न करता तुम्ही एकाच विषयावर, एकाच पुस्तकावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून त्याची वारंवार उजळणी करणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. परीक्षेचा जो गाभा माझ्यासाठी वाटतो महत्त्वाचा आहे तो आहे टेस्ट सिरीज. पूर्व परीक्षा असू दे, मुख्य परीक्षा असू दे किंवा मुलाखत पण असू दे, या सगळ्या परीक्षेच्या पातळ्यांवर मी अधिकाधिक भर दिला होता टेस्ट सिरीजवर आणि मॉक्सवर. पूर्व परीक्षेच्या आधी जवळपास माझ्या 50 ते 60 टेस्ट सोडवून झाल्या होत्या आणि त्याची 7 ते 8 वेळा रिव्हिजन केली होती. त्याच्यामुळे मी ज्यावेळेला ॲक्च्युअल पूर्व परीक्षेसाठी गेलो होतो, बरेच प्रश्न मला असे आढळून आलेत की जे मी माझ्या टेस्ट सिरीजच्या अभ्यासावरून काही अजून थोडं बुद्धी लावून ते मी व्यवस्थित सोडवू शकलो. त्याच्यामुळं पहिल्या अटेम्प्टमध्ये सुद्धा आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये सुद्धा पूर्व परीक्षा पास होताना मला कोणत्याही प्रकारचा अडथळा आला नव्हता. मुख्य परीक्षेसाठी पण तसंच आहे की मी जी टेस्ट सिरीज लावली होती माझ्या ऑप्शनल सब्जेक्टसाठी, पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशनसाठी, त्याची मी वारंवार उजळणी करत होतो. ते टेस्ट सिरीज सोडवत असताना मला बऱ्याच माझ्या चुका समजत होत्या,
त्या दुरुस्त करून पुन्हा पुन्हा मी त्या प्रश्नांची उत्तरं लिहायचो. नवीन काही ॲड करता येते का ते पाहायचो. बाकी त्या टेस्ट सिरीजमध्ये अजून कोण असं आहे की ज्याने खूप चांगले मार्क्स स्कोअर केले त्याचे टेस्ट पेपर बघायचो. असा करून एकंदरीत माझ्या परीक्षेच्या दृष्टीने जो अभ्यास व्हायचा तो मोस्टली टेस्ट सिरीजच्या अवतीभोवती त्याचं बरंचसं रिलेटेड ठरलेलं असायचं. त्यामुळे टेस्ट सिरीज ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे UPSCच्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी असं मला वाटतं. तिसरी स्टेज असते UPSCच्या परीक्षेमध्ये जी असते मुलाखतीची. त्या मुलाखतीच्या स्टेजला जाण्याच्या आधी तुम्ही एक फॉर्म भरून देता ज्याला डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म म्हणतात. स्वतःबद्दलची सगळी माहिती त्या फॉर्ममध्ये ठेवलेली असते. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की स्वतःबद्दल सगळं माहीत असणे हे फार गरजेचं आहे. तुम्ही कोणत्या शाळेत शिकलात, त्या शाळेचं नाव काय, मग त्या शाळेचं नाव तसंच का आलं. समजा मी जसं विवेकानंद कॉलेज कोल्हापूरमधून माझं शिक्षण झालं होतं, अपेक्षित आहे की मला स्वामी विवेकानंदांचं आपल्या देशामध्ये, देशाच्या अध्यात्मामध्ये किंवा असू दे किंवा राजकीय घडामोडींमध्ये असू दे त्यांचं काय योगदान होतं, इतिहासात त्यांचं स्थान काय, या बाबतीत मला गोष्टी माहीत असणे गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही फॉर्म भरून देता त्यावेळेला आपण जे काही लिहितोय त्या फॉर्ममध्ये, समजा तुम्ही 10वीला तुमचं संस्कृत सब्जेक्ट असेल तर संस्कृत सब्जेक्ट तुम्ही का घेतला, संस्कृतमध्ये तुम्हाला नेमकं काय आवडतं, ती भारताची राष्ट्रभाषा असावी का, भारताच्या राष्ट्रभाषेबद्दल झालेल्या ज्या काही वादविवाद आहेत आपल्या देशाच्या संविधान निर्मितीच्या वेळेला ते काय आहेत, अशा प्रकारचे प्रश्न साहजिकच विचारले जाऊ शकतात मुलाखतीसाठी. त्या दृष्टीने तुमची तयारी होणे गरजेचं आहे. तुम्ही ज्या परिसरात राहता, वावरता, लहानाचे मोठे होता, तिथली आर्थिक, भौगोलिक, सामाजिक, ऐतिहासिक स्थिती काय आहे, ती जशी आहे त्याच्या मागची कारणं काय, या सगळ्या बाबतीत तुमचं आपसुकच एक UPSCचा ॲस्पिरंट म्हणून जिज्ञासा असली पाहिजे आणि त्याची प्रश्न तुम्ही शोधले पाहिजेत. मुलाखतकार ज्यावेळेला तुमचं मुलाखत घेत असतात UPSCचं पॅनल, त्यावेळेला त्यांना हे अपेक्षित असतं की समोरचा कॅन्डिडेट हा एक जिज्ञासू असावा आणि आपल्या अवतीभोवती घडत असणाऱ्या सगळ्या गोष्टींचं त्याला माहिती असावी, आकलन असावे आणि त्याची कारणे लॉजिकली त्याला मांडता यावी. त्याच्यामुळे चौकस बुद्धी असणं, प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती असणं, त्याची उत्तर शोधण्याची प्रवृत्ती असणं, एक ऑप्टिमिझम असणं, पॉझिटिव्हिटी असणं, या सगळ्या गोष्टी UPSCच्या मुलाखतीमध्ये तुम्हाला फार महत्त्वाच्या ठरतात. आता बरंच आपण UPSCची पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या 3 स्टेजबद्दल बोललो आणि हे पण लक्षात घेतले की सगळ्यात महत्त्वाचा जो तुमचा कंटेंट असेल परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी तर तो टेस्ट सिरीजमधून तयार होणार आहे. आता सुरुवातीला आपल्या ग्रामीण भागातली मुलं किंवा सर्वसामान्य मुलं, त्यांच्या मनात बरेच प्रश्न असतात की आमचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं नाही किंवा आम्ही आर्ट्स कॉमर्समधून शिक्षण आमचं केलं, आम्हाला हे जमल का, आमची तेवढी कुवत आहे का, एखाद्या ॲव्हरेज स्टुडंटला हे करता येईल का, असे बरेच प्रश्न तुम्हाला भेडसावत असतील. तर त्याच्या बाबतीत मला सांगायचं आहे की मी स्वतः पूर्ण वाचलेलं नाही आहे स्टील फ्रेम, पण एक पुस्तक आहे मराठीत स्टील फ्रेम नावाचं, ज्याच्यात बरेच महाराष्ट्रीयन अधिकाऱ्यांबद्दल त्यांचे स्वतःचे अनुभव लिहिलेले आहेत आणि ते वाचता वाचता तुम्हाला असं लक्षात येईल आणि इवन आत्ताचे जे रिझल्ट आहेत ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल UPSCची परीक्षा ही फक्त एका इलीट आणि पहिलीपासून इंजिनिअरिंगपर्यंत टॉपच करणाऱ्या सगळ्या मुलांनी पास झालेली आहे असं काही नाही आहे. बऱ्याच वेळेला असं आढळून येतं की ज्यांना 10वी 12वी सारख्या परीक्षांमध्ये फार कमी मार्क पडले होते, पण त्यांनी नंतर स्वतःच्या कष्टाच्या जोरावर UPSCच्या परीक्षेमध्ये अत्यंत चांगलं यश मिळवलेलं आहे आणि ते स्वतः ते अभिमानाने सांगतात की वी वेअर नॉट सो ब्राईट स्टुडंट्स, आम्ही एवढे हुशार नव्हतो आमच्या 10वी 12वीच्या काळामध्ये. तर असा कोणताही न्यूनगंड किंवा मी गावाकडचं आहे मग ती इंग्लिशमधून UPSCची परीक्षा असते ती मला जमेल का, किंवा UPSCची मुलाखत देताना मला काही प्रॉब्लेम येईल का, मग तिथं मी माझं खेड्याचं बॅकग्राऊंड असल्यामुळं मला तिथं कमी मार्क पडतील का. तुम्ही आसपास जर सर्च केला असाल आणि UPSCच्या परीक्षेमध्ये इच्छुक असाल तर तुम्हाला दिसून येईल की जे कोल्हापुरातूनच बरेच सिनियर ऑफिसर झालेले आहेत, कोण फॉरेन सर्व्हिसमध्ये होतं, कोण आता IPSमध्ये आहेत, कोण IASमध्ये आहेत, त्या बऱ्याच जणांची स्टोरीज अशाच आहेत. ते सगळे स्वतः एका ग्रामीण पार्श्वभूमीतून असलेले होते, त्यांनासुद्धा हे सगळे प्रॉब्लेम होते, पण सगळं असतानासुद्धा त्यांनी स्वतःच्या कष्टाच्या जोरावर त्या परीक्षेचं नेमकी नस ओळखून त्याला नेमकं काय केलं पाहिजे तो नेमकेपणा ठेवून, सातत्य ठेवून, स्वतः कष्ट करून या सगळ्या ज्या अडचणी आणि जे सगळे प्रश्न आहेत त्याच्यावर त्यांनी स्वतःहून मात केलेली आहेत.
तर हे सगळे न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने आपलं ध्येय नक्कीच निश्चित करून एक साचेबद्धपणा ठेवून नियमितता ठेवून अभ्यासामध्ये जर या परीक्षेची तयारी केली, आपण या परीक्षेचं नस ओळखली, या परीक्षेची मागणी काय आहे ओळखली, तर या ज्या पूर्व, मुख्य आणि मुलाखती अशा 3 पातळ्या आहेत या परीक्षेच्या, याच्यातून नक्कीच तुम्ही पार होऊन या परीक्षेत यशस्वी होऊ शकाल. आता हाही प्रश्न येतो की ही परीक्षा खरंच देण्याची गरज आहे का, किंवा ती कोण द्यावी, कुणाचा कल याच्याकडे असावा आणि मी ती परीक्षा का दिली. सुरुवातीलाच मी सांगितलं की माझा ऑर्गनायझेशनल ॲक्टिव्हिटीजमध्ये म्हणजे समूहाने करायची जी कामं असतात त्याच्यात माझा बराच इंटरेस्ट होता. नेतृत्वाची कामं करायला मला आवडायचं, काही संघटना बांधायला आवडायच्या, नवीन काहीतरी उभं करायला, त्याच्यामुळे मी याच्याकडे वळलो. शिवाय माझा भारतीय विदेश सेवेमध्ये फार रस असायचा त्यावेळेला. इंटरनॅशनल रिलेशन्स मी एक आवड म्हणून वाचायचो. मला भलेही त्यावेळेला माहीत असले की UPSCची परीक्षा वगैरे द्यायची आहे असं काही माझ्या डोक्यात नसलं तरी स्वतःहून ती एक आवड म्हणून मी ते वाचायचो. त्यामुळे इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये जायची माझी इच्छा होती आणि म्हणून मी या परीक्षेच्या मार्गाने वळलो. तुमच्यात सुद्धा बरेच लोक असे असतील की ज्यांना आपल्या समाजासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या गावातलं आजूबाजूचं वातावरण बघताना हे बदल इथं घडले पाहिजेत, आपल्या देशामध्ये हे बदल आणले पाहिजेत, आपण असं करू शकतो, किंवा कोणतेही तरी समाजामध्ये जे तुम्हाला काही अडचणी दिसतात, काही घटकांवर तुम्हाला कमजोरी दिसते, त्या घटकाचं उत्थान करावं असं वाटतं, समाजामध्ये अशा काही गोष्टी असतील जे तुम्हाला थांबवायच्या आहेत, समाजामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वाढवायच्या आहेत, मदत करायची आहे लोकांना, शिक्षणाचा प्रसार असेल किंवा आर्थिक उत्थान असेल किंवा एकंदरीत भारताच्या कल्याणासाठी तुम्हाला काम करायचे आहे, ती तुमच्या मनात लहानपणीपासूनच फार जिद्द आहे तुमच्या मनात की असं काहीतरी मला करायचं आहे. तसं जर असेल तर नक्कीच हजारो मार्ग आहेत या देशामध्ये हे करण्यासाठी. पण UPSC तुम्हाला अशा ऑपॉर्च्युनिटीज देते करिअरच्या सुरुवातीलाच, जिथे तुम्ही स्वतः पटापट डिसिजन्स घेऊन असे बरेच बदल समाजासाठी घडवून आणू शकता. एक IAS, IPS किंवा फॉरेन सर्व्हिसमध्ये, डिप्लोमॅटमध्ये किंवा ज्या बाकीच्या काही सर्व्हिसेस असतील त्या सगळ्यांमध्ये राहून यू एंटर इन टू टॉप लेवल ऑफ ब्युरोक्रेसी. तुम्ही भारतीय अधिकार नोकरशाहीच्या एका उच्च पदावर तुमच्या करिअरची सुरुवात होते. बरेच तुमच्या हातामध्ये अधिकार असतात, त्याचा वापर करून तुम्ही समाजासाठी बऱ्याच चांगल्या गोष्टी घडवून आणू शकता. तर करिअर म्हणून नक्कीच हा एक चांगला ऑप्शन आहे. तुम्ही त्याचा विचार करू शकता आणि कोणताही न्यूनगंड मनात न बाळगता तुम्ही या परीक्षेची तयारी केलं तर नक्कीच तुम्हाला यश याच्यात मिळेल असं मला वाटतं. धन्यवाद.